सो हे गाइस गुड मॉर्निंग, स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये। आज मी स्वागत करतो एक नवीन काहीतरी खायच्या वस्तूसाठी। बघा गावाला हा भेटतो एक, हा तोडू आपण। पपई दोन होते, एक तोडला मी। आणि हा बघा पपई गावाला आला की लगेच काहीतरी खायला भेटतंय। हा पपई आहे आणि तुम्हाला आहे पप्पा आणि पप्पूनच दाखवतो। हे बघा लागलेले इकडे, पण हे आता डायरेक्ट फेब्रुवारी सप्टेंबरमध्ये विकतात डायरेक्ट। ते पपई नाही, ते पपनस। आणि ह्या पपई आता विकतोय। गावाला आले की मजाच वेगळी असते, तुम्हाला मी सांगितलेलं। आणि हे बघा एक इथे आहे, तोडून ठेवलंय पपई। आणि आता तुम्हाला दाखवतोय खजुरीचं झाड, आणि त्याला पण खजूर पिकलेले आहेत। तुम्हाला इथे आहे, तुम्हाला दिसतच इकडे आहे ते खजूर, तुम्हाला लहान लहान दिसत असेल काही नाही, हे इथे आहेत ते। हे खजूर पण पिकलेले आहेत आणि आंबे फक्त बाकी आहेत, थोडेफार पिकायचे आणि थोडेफार पिकले पण। तर चला तुम्हाला आता खजूर दाखवतो। तर मित्रांनो, आपण खजुरा पाडायला नंतर जाऊ खजूर, पहिले तुम्हाला दाखवतो आंबील। हे बघा ज्वारीचं पिठाचं एक दिवस सांभाळायला ठेवतात आणि त्याचं बनवतात दुसऱ्या दिवशी। बघा आंबील खट्टा लागतो। तुम्ही पिला नसेल आणि पिला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा ही फक्त दुपारी प्यायची, आंबीला एकदम मस्त खाटी खाटी लागते। आणि आंब्याची चटणी टाकून प्यायचं। हे बघा कसं दिसतंय। तुम्ही पण कधी या प्यायला, तुम्हाला मी देतो। काय हे बघा आता बल्ला काय घेऊन आले तुम्हाला दाखवतोय, खजूर। हां बघा, हे बघा खजूर हा घेऊन येतो रोज सकाळी, पाडून घेऊन येतो आमच्यासाठी। थांब ही घे, आपण घेऊया याच्याकडून। आखे आमचं तुमचे ठोवी, हां ठोवी त्यांचे। हा बघा यांचं घर बाजूलाच, आणि तिकडे खजूरचं एक झाड आहे, त्याचं घेऊन येतो खजूर। गावाला आलं की हेच खा तेच खा, खूपच मजा असते। बघा आता हे इकडे काय पपई तोडून ठेवलेलं, आणि परत हे खजूर। तुम्ही पण खाल्ले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, खजूर खाल्लेले की नाही ते। आणि आता अजून काहीतरी तुम्हाला दाखवतो खायचं वस्तू, तुम्ही काय त्याला बोलतात, तिकडं आहे झाड, आणि जांभू पण लागले आहेत तिथे, पण तुम्हाला दाखवतो ते काय आहे। ते लहानच आहेत नंतर, पण पहिले आपण बैलांना पाणी देऊ। गरमीचे खूपच गरमी आहे, पाणी देऊ। बघा याची जागा चेंज झालेली, आणि एक इकडनं लहानवाला। सकाळ सकाळचं वातावरण, इकडे चिकू आहेत लागलेले, आणि इकडे पेरू आहेत, पण पेरू अजून लहानच आहेत, तुम्हाला दिल नाही। आणि इकडे लिंबू लागलेले आहेत, तुम्हाला कुठे, हा बघा इकडे एक नाही, खूप लागलेले आहेत, पण तुम्हाला दिसतील ना तेवढे। आणि आंबे हे बघा आता पिकतीलच थोड्या दिवसात, आहेत वरती तुम्हाला दिसत असतील आंबे। आणि इकडे लागलेले आहेत पेरू, आणि आता हा बघा हा पेरू पाडायला चढतो। वेग पाड चढला, डायरेक्ट पेरू दिसला असेल याला। हा इकडे पण आहे पेरू, हा तुम्हाला दाखवतो कुठे कुठे,
इकडे दिसत नाही चांगलं, तिकडे पण पेरू आहे. आणि अजून 2 पपई खुडले अजून लागत आहेत वरती, हे बघा लहान लहान. आणि तो वरती चढला पेरू पडायला. हे पण हे बघा पेरू खिशात भरला तर मला सांगलं पण नाही. आणि अजून काहीतरी तुम्हाला दाखवतोय, अजून काहीतरी खायला. हा बघा केली, आता थोड्याच दिवसात ते पण पिकतील. हां हां इथे पेरू आहेत हे बघा. आणि हे बघा पपनस. आज पूर्ण दिवस खायचं आहे, म्हणजे खायचंच आहे आज पूर्ण दिवस. हा बघा एकच भेटलाय, अजून एक इथे आहे तो पाडू आपण. अजून आहेत पण लहानच. आणि हा इथे खूप मोठा आहे हा वाला. अजून काय भेटतं ना ते बघू आपण खायला. होच पडीन. हां आता पडला. हा बघा दुसरा पेरू. आज आपल्याला पूर्ण दिवस खायचं म्हणजे खायचंच आहे. अजून तुम्हाला काहीतरी दिसेल, तुम्हाला दाखवतो. तर आता तुम्हाला दाखवतोय सितूर म्हणजे तितू. बघा किती लागले ते वरती, पण लहान आहे तुम्हाला दिसतील नाही. हे बघा हे खूप आहेत लागलेले. हे पण पाडून खाऊ आपण आता. काय आहे पाडूया वेचते. दाखव, तुम्हाला दाखवतो. हे बघा पण खूपच लहान आहे. आपण अजून दुसरे पाडूया. तिथे पण आहे दुसरं झाड. इकडनं आहे दुसरा झाड. इकडे बघा जांबू आहे, जांबू लहानच आहेत अजून. आणि इथे सितूर नाही, इकडे पण फुलं आलेले आहेत जांबूला. आणि सितूर आहे, सितूर पाडू आपण. हा एक आपण जांबू आहे तो पाडू. पाडला. तर मित्रांनो फायनली आपण पपई आणि पेरू आणि खजूर हे बघा, हे आता आपण खाऊया. मस्त चोकलून याचा तुम्हाला दाखवतो. बघा मित्रांनो खायची तयारी चालू. पपई, पेरू आणि खजूर. हे बघा एवढे वस्तू खायला भेटले आज मला. आणि अजून आंबील पाहिजे बाकी आहे, तुम्हाला दाखवतोय. आणि उद्या परत तुम्हाला काहीतरी नवीन आंबा नाहीतर काहीतरी भेटला तर आपण खाऊ परत एकदा. आणि याने खाऊन आता लगेच आपल्याला इथे आंघोळी करायचं आहे एवढ्यावरती. एवढं धुतलं इथे आणि लाईटच गेली म्हणून अर्धाच राहिला आहे बघा. मी जसं माझे शूज धुवायला घेतले ना तसं लाईटच गेली. आणि आता इथे बसून टाईमपासला आम्ही पितोय आंबील. तुम्हाला दाखवलेलं होतं सकाळी बनवते आई. हे बघा काटा मस्त लागतं एकदम एक नंबर. आणि हा बघा इथे पण पितो, इकडे पण पिते. हे माझे मजूर आहेत आज ओटा धुवायला. मस्त लागते, तुम्ही पण या कधी प्यायला.
तर पिली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता वाट बघूया लाईटीची, लाईट कधी येते आणि ते एवढं पूर्ण करतो. आणि इकडे तिकडे पूर्ण रस्ता पण भिजवला आहे, म्हणून हवा पण थंडी थंडी येते थोडी. मित्रांनो आता आपण निघालो परत खाऊन पिऊन करून आता निघालो संजारला जायला कपडे घ्यायला. तुम्हाला सांगतोय कपडे कोणते घ्यायचे ते मला. आता पहिले आपण संजारला जाऊ आणि कपडे घेऊ, तुम्हाला दाखवतो डायरेक्ट. तर आज आम्ही पूर्ण संजान फिरलं, पण जे मला पाहिजे ना, आणि माझी आता तुम्हाला काहीतरी 17 तारखेला माझं एंगेजमेंट आहे, म्हणून हा सरप्राईज होता तुमच्यासाठी. आणि आता ना तर तिथे संजानला गेलेलो ना. हां संजानला गेलेलो, पण कपडे भेटले मला, पण कलर भेटतो ना तेव्हा साईज नाही भेटत, आणि साईज भेटते तेव्हा कलर नाही भेटत. मला थोडं मॅचिंग घ्यायचं आहे, म्हणून आता मी डायरेक्ट निघालो संजानपासून उंबरगावला जायला. उंबरगावला जाऊन बघू, भेटतं तर चांगली गोष्ट, नाही तर नंतर अजून तिथून काय विचार करू पुढे. तर मित्रांनो फायनली आम्ही घरी पोहोचलो आहे, आणि मला जे पाहिजे होते कपडे घ्यायचे होते ते पण नाही भेटले. कपडे पण नाही भेटले, आणि आम्ही दुसरं काय सामान घ्यायला गेले तर ते पण नाही भेटलं. आज दिवसच खराब असं वाटते मला. बघा इथे बाप्पांनी काय केलं, पप्पांनी लाईट वगैरे बसवलं, आणि एवढा दिवस खराब आहे का काय भेटलाच नाही आम्हाला. सामान आणायला गेलेलं ते कंटाळा येतो रे. हा बघा माझा मजूर सकाळपासून सोबतच फिरतोय. आपणाचे ना थंड कोलो कधी होते मोबाईलनं माझं जुनं तो. तर मित्रांनो तुम्ही कोणी जवळचे असेल तर नक्की या. रविवारी संध्याकाळी 17 तारखेला दुपारी आहे प्रोग्राम एंगेजमेंटचा. आणि आजचा दिवस आपण एवढंच घेऊ. आणि आता बघा एवढे खजूर आहेत, ते पूर्ण करायचे आहेत. उद्या परत दुसरे पिकतील ना, म्हणून हे पूर्ण करणार, तेव्हाच उद्या दुसरे खाणार. आणि उद्या परत आपण जाऊया संजानला, एकदा एक फेरी मारूया, नाहीतर वापीला जाऊया. पण कपडे आपण घ्यायचे.